मग आज काय नवीन शब्द आणलायस माझ्यासाठी? ठीक आहे. तर आजचा तुझा शब्द आहे फ्राईड राईस. अच्छा, हे तर सोपं आहे. याचं मराठी भाषांतर किती सोपं आहे. ठीक आहे, मग करून दाखव बरं. तळलेला कांदा मिश्रित कांद्याची पात, जिरा, सोया सॉस, चिली सॉस. जर व्हेज असेल म्हणजे फक्त भाज्यांनी युक्त असेल तर त्याला व्हेज राईस म्हणतात. व्हेज म्हणजे आता मांस विरहित भात असं भाषांतर करता येईल. हो बरोबर आहे, कारण व्हेज आणि नॉन व्हेज हे पण मराठीत भाषांतर करावंच लागेल तुला, नाही तर ते इंग्लिशमध्ये ठेवशील. नाही, अरे व्हेज म्हणजे मांस विरहित आणि नॉन व्हेज म्हणजे मांसयुक्त किंवा मांसाहारी असं म्हणू शकतो आपण. अरे पण त्याला तर कार्निव्होरस म्हणतात ना. अगं ते प्राण्यांमध्ये, पण माणसांमध्ये जर आपण मांस मच्छी खात असलो तर त्याला तर मांसयुक्त किंवा व्हेज आणि नॉन व्हेज या कॅटेगरीमध्ये किंवा या भागांमध्ये आपण विभाग करू ना त्याचे. बरं बरं बाबा, म्हणजे आपण कार्निव्होरस नाही आहे, आपण हर्बिव्होरस पण नाही आहे, आपण व्हेज किंवा नॉन व्हेज आहोत असं म्हणायचं तुला. हो, कारण तुला तर माहितीच आहे माझ्यापेक्षा चांगलं इंग्रजीमधून मराठीमध्ये भाषांतर कोणीच करू शकत नाही.